राणा खीर केली बघ झकास मी. राणा काय झालं र? अरे जेव की. हे ना उगं धक्का, ते लग्नाचं सर्टिफिकेट उगं दिलं असं वाटायला लागले मला. अरे तू काय वाईटासाठी दिलास काय? त्या निमित्तानं ती पोरगी सापडली पाहिजे बघ. खरंच सापडेल काय? अरे उद्या पेपरात बातमी आल्यावर सापडेलच की. तू नग लोड घेऊस. लोड नाही गो धक्का, काय बी करून जिजा सापडायला पाहिजे बघ. आधी तिला हाकलून द्यायला उतावीळ होतास, आता सापडेना म्हणून काळजीत आहेस वय? नाही नाही तसं नाही बघ गोदक, आता आपल्या दारातनी एक बाई गायब झाले, आता तिला हुडक नाही आपली जबाबदारी आहे का नाही? म्हणजे बघ खरं सांगायचं तर तिच्या भांडणाची सवय झाली बघ मला. तर ती नाही तर असं समजा शांत शांत वाटायला लागली. म्हणजे तुलाच तिची सवय झाली म्हण की. नाही नाही तिची नाही, तिच्या भांडणाची. तेच ते, आधी लवकरात लवकर तिला हुडक आणि मग काय भांडायचं तेवढं भांडत बस. गोदक का तिला हुडकलं का नाही की तिला नीट समजावून सांगणार आहे मी, ये बाई आमची जमीन सोड आणि तुला कुठे जायचं ते जा, तुझ्या वाराला बी थांबणार नाही असं बजावून सांगणार आहे मी तिला. बघच तू. बजावून सांगणार आहेस काय समजून सांगणार आहेस? दोन्ही बी सांगणार आहे, ती गेल्याशी मतलब. आणि ती नाही ऐकली तर? मग काय भांडण. तेच र, तुला तेच पाहिजे. सवय झाली ना तिची तुला? नाही 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 तिची नाही, तिच्या भांडणाची. बर बर, आधी तिला हुडक तर. आता पेपर मध्ये बातमी दिली ना व, आता एकदा का उद्या पेपर मध्ये बातमी आली की पुढची हालचाल सुरू. बर बाबा, आता आधी जेव, आराम कर. हे बघ, जिजा सापडल्यावर तुला भांडायला जोर पाहिजे काय न ग? गोदक का उग काय बी बोलतीस बघ तू. हरवली आहे बोंबला. हे काय? काय ते वाच बघू. हरवली आहे, नाव जिजा रणविजय गायकवाड. वर्ण गोरा, उंची 5.6 फूट, काळे केस. जिथं कुठं असशील तिथनं परत ये, कोणी तुला काय बोलणार नाही. तू गेल्यापासून मी काळजीनं धड जेवलेलो पण नाही, म्हणून सारखी तुझी आठवण काढून म्या म्या करते. लवकर ये, तुझाच पती रणविजय गायकवाड. वरील व्यक्ती शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल. अरे पैसे मिळवायचा चांगला चान्स आहे. त्यांची जरा रानाला देऊन टाकू आणि बक्षीस मिळवू की. बक्षीस सोडावं बापू. राणा या जिजाचा नवरा आहे, ही भानगड काय आहे की नाही ती आधी शोधून काढलं पाहिजे. राणादानं कवा जिजाबरोबर लगीन केलं रे? राणाचा जो सारखा आपल्याबरोबर असतोय, लगीन कधी करणार? नाही तिच्याबरोबर काय भांडतच होता की. मला तर वाटते राणा दादा जेलात असतानाच कधी लगीन करून बसलाय. अरे झोपडी पाडताना, साहित्य फेकून देताना सारखं नग नग म्हणत होता, आणि जिजाला हुडकायची शपथ उगच खाल्लेलं नाही त्यानं. कळते कळते, सगळं कळते आता. म्हणजे राणाचा भानगडबाज. भानगडबाज असं नाही, पण राणा झाला त्या जिजाचा एवढा पुळका का? हा, या पेपरातल्या जाहिरातीवर नाही संशयच येतोय मला. राहण्याचा भारी पडला की, एक गेली नाही तर दुसरी. राणादान लग्नाची पार्टी चुकली की. ते काय नाही, आता ह्यावेळी लग्नाची पार्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. हे खरं आहे का खोटा हे माहित नाही, पण यामुळे राणादाचं सगळ्या गावात हसू होणार हे नक्की. जाऊन बघूया. अहो सचदा गाडी राहू दे रे. बापू, गावातल्या सगळ्या घराघरात यो पेपर पोचला पाहिजे. अरे पैसे मिळवायचा काहीतरी विचार कर की. पेपर वाटायचा म्हणजे आपलंच पैसे जाणार. जाऊ द्या हो बापू, पेरल्याशिवाय काही उगवत नाही अशी म्हण आहे. तवा गावातल्या घराघरात ह्यो पेपर आणि ही जाहिरात पोचली पाहिजे. कळू दे की सगळ्यांनी राणा किती खोटारडा आहे ते. आणि आपण काय करायचं बापू, राणा लपडेबाज आहे अशी जाहिरात करायची. बघाच तुम्ही आता, ते राणा आणि जिजा यांच्या आबरूचं खोबरच करतो मी आता.
बरकत ए बरकत अरे काय केलास रे मर्दा काय अरे पेपर मध्ये जाहिरात वाचलास काय कसली थांब मीच वाचून दाखवतो वाच की हरवली आहे नाव जिजा रणविजय गायकवाड वर्ण गोरा उंची 5.6 फूट काळे केस घरातनं न सांगता निघून गेलेली आहे जिजा जिथं कुठं असतील तिथनं परत ये कोणी तुला काय बोलणार नाही तू गेल्यापासून मी काळजीनं धड जेवलो नाही मनू पण सारखी तुझ्या आठवणीत म्याम्या करते लवकर ये तुझाच पती रणविजय गायकवाड वरील व्यक्ती शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल अरे मी ती बातमी यावं म्हणून खोटं बोललो तर या बातमीची जाहिरात करून टाकली होती अरे पण सगळं गाव पेपर वाचून राहणार हसायला लागले राहणार काय खोळ झाला का काय कुणाचं अरे सर्टिफिकेट वाल्याने चांगलाच गोळ घातलाय बघ जर ही बातमी राणाला कळली तर माझं काय खरं नाही गोदाका गोदाका ओ गोदाका काय ग कल्पना अहो हे बघा राणा भाऊजींनी एकदम मनावरच घेतले बघा हा काय आहे ते अहो जिजा हरवल्या म्हणून जाहिरातच देऊन टाकल्या आता राणा भाऊजी जिजाला शोधून काढतात म्हणजे काढतातच होय बरं झालं बाई बरं झालं तुम्हाला दिसून मिळाली ना व? तसं पण बिन बाईचं घर तुम्हाला लागत होतं जी म्हणजे अहो आता लवकरच तुमच्या घरात सून येणार आहे हे बघा काय लिहिलं जाहिरात हा हरवली हाय नाव जिजा रणविजय गायकवाड वर्ण गोरा उंची 5.6 फूट काळे केस आणि घरातनं न सांगून निघून गेली हाय जिजा जितकं कुठं असशील तिथनं परत ये कुणी तुला काय बोलणार नाही तू गेल्यापासून मी काळजीनं धड जेवलेलो नाही मनू पण सारखी तुझ्या आठवणीत म्या करते लवकर ये तुझाच पती रणविजय गायकवाड ओ ओ ओ वहिनी ओ वहिनी काय आहे काय हाय हा चांगले छुपारूच समज निघाला की तुम्ही हा अगदी आमच्या समजांसमोर वाच करून भांडायचं हा? आणि आतल्यात तेवढं गुल्लू 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 अहो जिजाला डायरेक्ट बायको म्हणून जाहीर करून टाकला की तुम्ही हा सांगा त्याचा कधी करणार आहे ते लगीन अहो कल्पना वहिनी अहो असलं काय बी बोलू नका साव असलं काय बी नाही अरे असू दे की असली तर काहीतरी पोरगी चांगली आहे तुझ्या मनात असेल तर तू तर काय बोलतेस तू हे अगं सच्चा पैलवान आहे मी हे असलं काय करण का अहो आता हे समजा आम्ही कशाला बोलायला पाहिजे हे बघा जाहिरातच आहे तशी हा बघू. मग राणा भाऊजी कधी घेताय आम्हाला साड्या हा आता ती गावली रे गावली की बारच उडवून टाकू काय हो नाही वहिनी हे असलं काय अजाबात नाही बघा यो काहीतरी पक्का घोळ आहे अहो चांगलाच आहे की यो गोळ राणा भाऊजी तुमच्या मनात काय आहे ते सांगूनच टाका आणि जिजा संकट काय बोलत ते माझं मी बघतो काय अहो तुम्हाला हात जोडतो बघा तुम्हाला साडी पाहिजे ना व मी अशीच देतो की आणि आपल्या भानगडीमध्ये मला काय अडकवू नका बघा यो घ्या तुमचा पेपर हा हे समजा की नाही त्या बरकत मुळे झालंय गोदक्का आता मी बरकतला सोडत नसतो बघ राणा अरे काय ते खाऊन जा मर्दा आलास तू होय अरे बरं झालं आलास बघ माझं की नाही तुझ्याकडे एक काम होतं काय रे अरे ते काम की नाही अरे इथंच आहे बघ होय नाही अरे राणा नाही अरे नको मारू अरे राणा नको अरे राणा अरे राणा मारू नको अरे मारू नको की अरे आता माझा काय जीव घेणार होय तू अरे नको नको राणा अरे मारू नकोस की हे बरकत तुला तर सोडत नसतो बघ
थांब. अरे राणा ऐक माझं. अरे माझं. अरे मी लय दमलोय. अरे ऐक. अरे नाही नाही नाही. घेतलीस काय अरे हळू. अरे लागते का हळू. काय हळू अरे हळू. लागते व्हय? हा? लागते. पेपर मध्ये काय बातमी दिलीस रे तू काय दिलीस अरे राणा माझं काय चुकलं त्यात. काय चुकलं सांगतो हळू 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 सांगतो काय चुकलं हा? अरे ए गप गप बापू तुम्ही आता बघा तूच म्हणलास ना वा? तूच म्हणलास ना वा? ते लग्नाचं सर्टिफिकेट देऊया म्हणून हा? कोण म्हणलं? तूच म्हणलास ना वा? हा? अरे मी पुरावा असू दे म्हणून टाकून द्या म्हटलं तर तिने तिची बातमीच करून टाकली. मी काय करणार मग त्यात. काय करणार सांगतो की काय करणार हा? सांगतो की अरे मारू नको की. अरे आमचं घर. अरे ऐक की मग. कशाला मारलं त्या गरीबाला राणा? राणा 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 नाही राणा नाही जिजाचा नवरोबा. हे पप्प्या आधीच माझा डोसका फिरलाय उगं नाही ते बडबड करून माझा अजून डोसका फिरवू नकस. अरे बाबा मी बोलायचं बंद करेन पण गावाचं तोंड कसं बंद करणार आहेस तू? काय बापू? होय राणा. अरे आपल्या गावात प्रत्येक घरात पेपर पोचलाय. अरे गावातले लोक लय नाही नाही ते बोलायला लागलेली. अरे मी माझ्या डोळ्यानं बघितलं आणि कानानं ऐकलंय. काय काय बोलायल्यात? अजून अरे ती म्हणत होती की राणा लफडेबाज आहे, राणा भानगडबाज आहे, राणा ते खाली मुंडी पाताळ धुंडी आहे, राणा मी नाही त्यातला कोयंडा घाला हातला असं बी म्हणत होती. अरे लय काय काय बडबडा लागलेली. राणा मला असं वाटत होतं की माझ्या कानात कोणतं गरमागरम शिसा भरा लागलंय. अरे कसं कसं ऐकलंय माझ्या कानाला माहिती आहे. राणा अरे चितू झाली की रे गावात तुझी? बस बस झालं. हे बरकत बघितलंस ना काय झालंय ते? आता समध्या गावात तू जाऊन सांगायचंस ही समधी भानगड तू केलेस म्हणून. माझा काय बी हात नाही याच्यामध्ये. मग काय तर. अरे राणा ज्या बाईमुळे तुझ्यावर ह्यो डाग लागलाय तिलाच गावात परत आणालायस तू? नको 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 जाऊ दे की. अरे ती तिच्या कर्माने गेल्या जाऊ दे. आया भानगडीत पडू नकोस तू आता. वय वय अजिबात पडणार नाही. आणि इथनं पुढे की नाही या बाईला मी हुडकणार बी नाही. जिजाला आम्ही शोधणार. रणविजय गायकवाड. त्या बंडोपंताची बहीण हरवली होती हे माहिती होतं पण खुद्द शिक्षण मंत्र्याची सून गायब झाली. बघितलंस ना? म्हणजे ही केस आता हाय प्रोफाईल झाली की. काय करू पडे. बरोबर आहे साहेब. रणविजय गायकवाड आम्ही तुमची बायको शोधून देऊ. हो नाही नाही अहो साहेब ही बाई की नाही माझी बायको नाही. 1 मिनिट. साहेब बोलले ना ती तुमची बायको तर ती तुमचीच बायको. आता पेपर मध्ये जाहिरात आल्या. आम्ही जाऊन तुम्ही सादर केलेले पुरावे आणि मॅरेज सर्टिफिकेट बघितलंय. आता आम्हाला तपास करावाच लागणार आणि आम्ही तो करणार. करायलाच पाहिजे साहेब. उगाच मीडियात बातमी गेली तर पुन्हा बोंबा बोंब नको. रणविजय गायकवाड सांगा ती तुमची बायको आणि ह्या माणसाची बहीण आहे की नाही? खरंय साहेब. हे बंड्या माझी बहीण आहे आणि याची बायको. काय घोरपडे. बरोबर आहे साहेब. होय हे अख्ख्या गावाला माहितीये की. रणविजय गायकवाड आता बऱ्या बोलानं मान्य करा नाही तर तुमच्या विरोधात केस करू आम्ही. ठीक आहे ठीक आहे. वय साहेब मी समजा कबूल करतो.
ओके मग बिंदास राहा. मी माझ्या आयुष्यात एकही केस सोडवली नाही, पण आता मात्र मी ही केस सोडवून दाखवणार आणि राणाला त्याची बायको सापडणार. स्वतःच्याच बायकोला बायको नाही सांगायला काहीच वाटत नाही का रे तुला? अहो साहेब जाऊ दे हो. अहो दोघांच्या भांडणात चुकून बोलला असेल तो रागाच्या भरात. तुम्ही कशाला एवढं मनावर घ्यालाय? आमचं साहेब आईतच मन मिळाव सगळं मनावर घेतात. किती पण भांडणं झाली तरी असं नातं तोडायचं असतं का? हा? हे बहिणीच्या या भावाला किती वाईट वाटलं असेल. होय साहेब, लय वाईट वाटलो. पण तुम्हाला सांगू काय, मनानं लय चांगला आहेत आमचं ताई. अरे बरं झालं गावलं. बस किडनीचा पट्टा तुमचा बसून दे. एक मिनिट, राणा कुठं जाणार नाही. आता तो आमच्या ताब्यात आहे. तपास सुरू आहे. तपास कसला? हिला ओळखतो? ही अहो ही जिजा आहे. ही गायब झाली. या रानामध्ये आणि तिच्यामध्ये भांडणं होती ना. साहेब आता होतच जरा कुरकुरी. पण ही ही या राणाची बायको आहे. कुठं बघितलंस का हिला? नाही अहो ही गायब झाल्या. या रानानं गायब केली हिला, असा संशय आमचा त्याच्यावर. अहो नाही साहेब, अहो राणाचं असं कधी करणार नाही. अहो होतच जरा भांडणं. आणि किती झाले तरी राणाची बायको आहे ती. नाही ते मला गिरणीचा पट्टा मी जाऊन बसतो. ते बायका गिरणीत कोंबडत बसतो. अहो साहेब, अहो खरंच सांगालोय मी नाही गायब केलं तिला. अहो मी थोडकायलोय तिला. आता या केसचा तपास मी करणार. स्वतःच्या मेवण्यानं तुझ्यावर संशय घेतलाय. अरे तपास तर झालाच पाहिजे. हा? चला चला. पोलीस? नमस्कार नमस्कार साहेब, मी या गावचा सरपंच. बोला कसं काय येणं केलं गावात? तिला बघितली कुठं? कुणाला? घोरपडे. अरे ही बाई होय. अहो या बाईनं रानात आला लई ताप दिलता हो. बरं झालं गायब झाली ती. एक धडधाकट बाई गायब झाली आणि तुम्ही म्हणता बरं झालं? या रानावर आमचा संशय आहे. ह्यानंच हिला गायब केले. अहो साहेब, तुम्हाला ते सांगितलं ना बघ. अहो मी नाही गायब केलं तिला, उलट मी थोडकायलोय आणि मीच बातमी दिली. गप्प बस. अहो सरपंच साहेब, ह्या मेवण्यानं याच्यावर संशय घेतलाय. अहो तशी तक्रार आली आमच्याकडे. रे बंड्या, हा? तू राणादादाच्या विरोधात तक्रार दिलीस? अहो अरे आपलं गाव तंटामुक्त आहे माहिती आहे ना व? अरे मग पोलीस आलेच कसं गावात? अहो तसं नाही सरपंच, ते हे नाही काय? हा आणि आता केस झाली तर साहेब सोडवणारच.